नमस्कार. स्वरयोग कार्यशाळा किंवा सायन्स ऑफ ब्रेथ असं आपण जी एक नवीन कार्यशाळा घेतोय, त्याविषयी काही माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ आपण करत आहोत. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग यांच्या माध्यमातून स्वरयोग या विषयावरती सूत्राज ऑफ ब्रेथ किंवा सायन्स ऑफ ब्रेथ, श्वासाचं शास्त्र असं विविध नावांनी या प्रकारची ही कार्यशाळा याआधीही अनेकदा घेतली गेलेली आहे. या नवीन कार्यशाळेला नवीन म्हणण्याचा उद्देश असा, की त्याच्यामध्ये काही बदल करून किंवा काही नवीन गोष्टी ॲड करून अशा प्रकारे या श्वासाची ही प्रयोगशाळा, अशा स्वरूपाची ही कार्यशाळा डिझाईन केलेली आहे. त्याचं फॉर्मॅटपासून कॉन्टेंटपर्यंत अनेक गोष्टी याच्यामध्ये नवीन आहेत. तर स्वरयोगाची थोडक्यात माहिती, कार्यशाळेची थोडक्यात माहिती हे बघण्यासाठी आपण PPTकडे जाऊया आणि PPTच्या माध्यमातून ते कळणं जास्त सोपं होईल म्हणून PPT आपण बघत आहोत. स्वरयोग कार्यशाळा किंवा ज्याला आपण स्वरयोग श्वासाची प्रयोगशाळा असं म्हणतो. सायन्स ऑफ ब्रेथ आणि श्वासाची प्रयोगशाळा दोन्ही शब्दांचा विचार करूया. शिवस्वरोदय शास्त्र, काश्मीरी शैविझम किंवा शिवशास्त्र अशा विविध नावांनी हे शास्त्र प्रचलित आहे. जेव्हा आपण शास्त्र म्हणतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं पहिल्या शब्दांपासूनच सुरुवात करू आणि मग आपण पुढे जाऊया. पहिला शब्द येतो शास्त्र, शिव स्वरोदय शास्त्र किंवा सायन्स ऑफ ब्रेथ. तर सायन्स याचा अर्थ शास्त्र. मग शास्त्र जेव्हा शब्द येतो तेव्हा शास्त्रमध्ये शासन असा शब्द येतो. अनुशासन जे आपण म्हणतो किंवा शासन म्हणजे गव्हर्नमेंट. सो गव्हर्निंग बॉडी किंवा काहीतरी नियम, रूल्स, रेग्युलेशन्स फॉलो करणारी अशी सिस्टीम म्हणजे शास्त्र. मग कुठले नियम आहेत किंवा कुठले रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, तर पर्टिक्युलरली ह्या शास्त्राच्या बाबतीत हे श्वासाचे नियम आहेत. श्वासाचं गणित आहे. श्वासाची एक गूढ अशी सिस्टीम आहे जी आपल्या शरीरामध्ये काम करते, जी निसर्गात काम करते, जी निसर्गातल्या प्रत्येक सजीवामध्ये काम करते. ती सिस्टीम जर आपल्याला कळली, इट इज लाईक अ गव्हर्निंग सिस्टीम. तो ती सिस्टीम जर आपल्याला इत्थंभूत कळली आणि ती कसं काम करते हे कळलं, तर श्वासाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टींचे खुलासे होऊ शकतात. श्वासाच्या माध्यमातून आपल्याला अनेकविध ज्याला आपण प्रयोग म्हणतो, अनेक प्रयोग करता येतात आणि दैनंदिन आयुष्याशी जोडलेले असे प्रयोग. कारण श्वास हा नित्य आहे. आपल्या जन्मापासून आपल्याबरोबर श्वास आहे. म्हणजे आपण जितकी वर्ष आहोत तितकी वर्ष 24 तास हा श्वास आहे. तर जो 24 तास आपल्याकडे विनामूल्य उपलब्ध आहे, त्या गोष्टीचा उपयोग जर कळला, लिटरली विनामूल्य आणि इतक्या प्रमाणात उपलब्ध आहे की आपल्याला खरं म्हणजे माहीतच नाही की श्वासाने काय काय करता येतं. ते जर कळलं तर यू कॅन डू वंडर्स, यू कॅन डू मिरॅकल्स इन एनी फील्ड. मे इट बी अ मटेरियल फील्ड, भौतिक जग असेल पूर्णतः किंवा पूर्णतः आध्यात्मिक जग. दोन्हीपैकी कुठल्याही जगामध्ये अतिशय मोठ्या गोष्टी आपण संपादन करू शकतो आणि खूप सहज. त्याची टेक्निक्स खूप सोपी आहेत, जी प्राचीन ऋषीमुनींना माहीत होती. शिव स्वरोदय शास्त्र, शास्त्र शब्द आपण बघत होतो. सो हे नियम आहेत. कसले नियम आहेत? शिव, स्वर, उदय, तीन महत्वाच्या गोष्टी. शिव शब्दाकडे येऊया. शिव शब्दाची व्याप्ती मोठी आहे. शंकराचं शिव हे स्वरूप, शिव हे नाव किंवा शिवतत्व असं आपण याला म्हणतो. हा एक सामान्य अर्थ झाला. मायथॉलॉजीमध्ये, दैवतशास्त्रामध्ये शिवतत्व येतं. योगशास्त्रामध्ये शिव हा शब्द येतो. अध्यात्मामध्ये शिव हा शब्द येतो. तर शिव शब्दामध्ये श आणि व दोन अक्षरं येतात. शं करोती इथे शंकर, शं करोती, शं म्हणजे शुभ, ऑस्पिशियस, काहीतरी शुभ करणारा तो शंकर. सो शुभ असा पहिला शब्द शिव मधला श आहे. आणि दुसरा जो व आहे, व अगेन पुन्हा एकदा वरुण देवतेचा बीज मंत्र वम ज्याला आपण म्हणतो. सो व ही नियमनाचं अक्षर आहे. संस्कृतामध्ये प्रत्येक अक्षराला अर्थ आहे. त्याला अक्षर बीज म्हटलेलं आहे. आणि या अक्षर बीजांची एक मालिका असते ज्याच्यामध्ये श आणि व ही अक्षरं येतात. यर, ल व श आपल्याला माहिती आहेत. सो व म्हणजे नियमन, कंट्रोलिंग, मॉनिटरिंग अशा अर्थी नियमन करणारा. आणि श म्हणजे शुभ, म्हणजे सगळ्या शुभ गोष्टींचं, विधायक गोष्टींचं, कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टींचं किंवा
भगवद्गीतेच्या भाषेत सांगायचं तर श्रेयस आणि प्रेयस अशी दोन आपण ध्येय बघतो. या दोन्ही प्रकारच्या कल्याणकारक गोष्टींचं नियमन करणारा श व आणि ई आहे तिथे. ईश तत्व हे नियमन करणारं चैतन्य रूपी तत्व. ईश म्हणजे ज्याच्यात चैतन्य आहे, शिव. ईश तत्व. सो एनर्जी, लाईव्ह एनर्जी किंवा ज्याला आपण जिवंतपणा म्हणतो. जिवंत असण्याचं प्रतीक काय आहे माणसामध्ये? तर त्याच्यामधली ऊर्जा. आणि त्या ऊर्जेचं प्रतीक काय आहे? मॅनिफेस्टेड फॉर्म ऑफ दॅट एनर्जी, की नुसतं एनर्जी आहे म्हणून ते डोळ्यांना दिसत नाही, कळत नाही. मग आपण माणसाचं आयुष्य म्हणजे माणूस जिवंत आहे का नाही हे कशावरनं ठरवतो? आपण पटकन काय बघतो की त्याचा श्वास लागतोय का? ही जी एक कॉमन इन्स्टिंक्ट आहे, आपलं एक क्विक इन्स्टिंक्ट आहे, त्याचीच गंमत शिव शब्दामध्ये आहे. श व आणि त्याला ई म्हणजे एनर्जी म्हणजे चैतन्य लागलेलं आहे. सो चैतन्य म्हणजे श्वास, आपला श्वास. सो असं काहीतरी चैतन्यपूर्ण जे शुभ आहे आणि जे आपलं नियमन करतं ते म्हणजे शिव. सो शिव शब्दामध्ये चैतन्य, एनर्जी, श्वास याचे संदर्भ येतात. आणि त्याचाच अर्थ बघायचा. शिवमधनं ई तत्व काढून टाकलं, ईश तत्व काढून टाकलं, चैतन्य काढून टाकलं, की जे उरतं ते म्हणजे शव, ज्याला आपण प्रेत म्हणतो, की जिथे श्वास नाही, जिथे चैतन्य नाही. सो शिवापासून शवापर्यंतचा प्रवास म्हणजे शिवस्वरोदय शास्त्र. कशासाठी? कारण जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास. आपल्याकडे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत शिवस्वरोदय शास्त्राचे अनुभव आपल्याला घेता येऊ शकतात. जेव्हा तो नसेल, तो नसण्यापर्यंतच्या शेवटच्या सेकंदापर्यंत. कसे ते पुढे बघूया. शिव स्वर उदय शास्त्र. स्वर ह्याचा अर्थ, अनेकांना असं वाटतं की स्वरयोग कार्यशाळा किंवा स्वरोदय शास्त्र, पूर्वी स्वरयोग कार्यशाळा म्हणून ही प्रसिद्ध होती. पण अनेकांना स्वरयोग हा शब्दच माहिती नाही. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की स्वरयोग म्हणजे समथिंग टू डू विथ म्युझिक. इन अ वे सगळ्या शास्त्रांचा आपण म्युझिक आणि असा संदर्भ लावू शकतो. बट दिस हॅज नथिंग डिरेक्टली टू डू विथ म्युझिक. इनडायरेक्टली त्याचे अनेक बेनिफिट असतात. पण याचा म्युझिक किंवा संगीताशी तसा काहीच संबंध नाही. इथे स्वर हा शब्द श्वासाला प्रतिशब्द म्हणून येतो. स्वर इज अ सिनॉनिम फॉर ब्रेथ. जो आपण श्वास घेतो, श्वास आणि उच्छ्वास याचे जे सायकल आहे, याचं जे चक्र आहे, इनहेल, एक्सेल, ब्रीद इन, ब्रीद आउट, द सायकल ऑफ ब्रेथ, त्याला त्यातल्या त्या श्वासाला एनी ब्रेथ म्हणजे इन्हेलेशन और एक्झेलेशन, कुठल्याही श्वासाला स्वर म्हटलेलं आहे. स्वर शब्दामध्ये मध्ये स्वर मध्ये स्व अक्षर येतं, जो स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे इट इज व्हेरी ऑर्गॅनिक, द प्रोसेस इज क्वाईट नॅचरल. याचा अर्थ आपण 24 तासात श्वास घेतो तेव्हा आपलं फारसं लक्ष नसतं की आपण किती श्वास घेतोय, कसा चाललाय, कुठे चाललाय, स्लो आहे, फास्ट आहे, किती वेळ लागतोय श्वास घ्यायला, एका मिनिटात किती श्वास घेतोय, अशी कितीतरी गणितं आपल्याला माहीतच नाहीयेत. आणि शिवस्वरोदय शास्त्रामध्ये श्वासाची जी गंमत आहे, श्वासाचे जे असंख्य प्रयोग आहेत, त्या अनेक प्रयोगांपैकी या प्रयोगांमध्ये छोटे छोटे प्रयोग येतात की तुम्ही एका मिनिटात किती श्वास घेताय, एका तासात किती घेताय, त्याच्यावरून काय काय ठरू शकतं, काय काय गोष्टी बदलता येतात जर तुम्ही श्वासाची गती बदललीत. मग ती कधी स्लो करायची, कधी फास्ट करायची, हे तर अगदी वरवरचं गणित झालं. त्याच्यामध्ये स्वर उदय, उदय याचा अर्थ निर्माण होणं. आपण सनराईज म्हणतो ना, सूर्योदय, जसं स्वरोदय. तो शिवस्वरोदय म्हणजे श्वासाच्या निर्माण होण्याच्या प्रक्रियेचं जे शास्त्र आहे. हाऊ ब्युटिफुल अँड हाऊ इन डेप्थ सायन्स इज, की श्वास निर्माण होण्याची प्रक्रिया इतक्या सटल प्रोसेस की जी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होते. ती अशी प्रोलॉंग नाहीये ना की 1 तास लागला मला एक श्वास घ्यायला, असं कधीच होत नाही. तर ती इतकी सहज आहे, इतकी सहज साध्य प्रक्रिया, म्हणजे त्या छोट्याशा सेकंदामध्ये किंवा सेकंदाहून पेक्षा कमी काळामध्ये जे काही घडतं त्याच्यावरती एक अख्खा ग्रंथ लिहिलेला आहे. ही भारतीय संस्कृतीची ताकद आहे. शिवस्वरोदय शास्त्र हे आगमशास्त्रामधला एक महत्वाचा आणि प्रसिद्ध ग्रंथ आहे. किंवा तंत्रशास्त्राच्या अखत्यारीमध्ये शिवस्वरोदय शास्त्र येत असल्यामुळे ते अनेक सामान्यातल्या सामान्य माणसांना माहीतच नाही. कारण असं वाटतं की हे काहीतरी गूढ आहे, हे काहीतरी आपल्यासाठी नाही. आणि किंबहुना ते अगदी आपल्यासाठी आहे, अगदी दैनंदिन माणसासाठी, दैनंदिन गोष्टींसाठी आहे. आगमशास्त्र याचा अर्थ काय? आगम, आ आणि गम, आगमन निर्गमन आपण एअरपोर्टलाही पाठी बघतो. किंवा आयात निर्यात शब्द ऐकले असतील. तर आगमन म्हणजे येणं, आगम.
म्हणजे आत येणं, काहीतरी आतमध्ये येणं. आगमशास्त्र ही गूढशास्त्र अशा गोष्टींबद्दल सांगतात की जी एनर्जी आपल्या आतमध्ये येते, त्याचं मूळ, त्याचं स्वरूप, त्याचं काय काय करता येऊ शकतं, की मला एनर्जी मिळते. मी 8 तास झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर माझ्याकडे भरपूर प्रमाणात एक नवीन ऊर्जा असते. कसं काय बरं हे घडतं? असा जर विचार केला तर त्या ऊर्जेचं जे गणित आहे, त्या ऊर्जेची जी शास्त्र आहेत, ती सगळी आगमशास्त्र. त्याच्यातलाच एक महत्वाचा भाग येतो श्वास. शिवस्वरोदय शास्त्र हे श्वासाला वाहिलेलं आगमशास्त्र आहे, की श्वास तुमच्याकडे येतो, मग तो कुठून येतो, कसा येतो? कोणी म्हणेल देव श्वास देतो, कोणी म्हणेल चैतन्य आहे, कोणी म्हणेल कॉस्मॉस, युनिव्हर्स, विश्व, वैश्विक ऊर्जा, व्हॉट एव्हर यू नेम इट. कुठलंही त्याला आपण जरी नाव दिलं तरी तो कुठून तरी येतो श्वास आणि तो जातो, येतो जातो, येतो जातो. ही जी प्रक्रिया आहे तिथे शिवस्वरोदय शास्त्र येतं. शिवस्वरोदय शास्त्र साक्षात शिवविरचित असं म्हटलंय. का शिवविरचित आहे? शिवविरचित याचा अर्थ, त्याची गोष्ट अशी आहे की शंकर पार्वती कैलासावरती एकदा गप्पा मारत बसले होते आणि या गप्पांमध्ये पार्वतीने सहज प्रश्न केला शंकराला, की तुम्ही सगळं सृष्टी आहे, ही सगळी सृष्टी निर्माण केली आहे, तुम्हाला सगळ्या भक्तांसाठी धावून जायला आवडतं, प्रत्येक भक्तांपर्यंत तत्परतेने पोहोचण्यासाठी विष्णू म्हणा, शंकर म्हणा, हे कायम तयार असतात, कायम रेडीनेस असतो त्यांच्यामध्ये. असं सगळं असताना या प्रत्येक माणसामध्ये जे तुम्ही निर्माण केलं, असं काही मेकॅनिझम नाही का, की जिथे तुमचा म्हणजे दरवेळी तुम्ही कसे पोहोचणार एवढ्या माणसापर्यंत? आपल्यासाठी भारत म्हटलं की 130 कोटी, पण भारतीय संस्कृती कधीच फक्त भारताबद्दल सांगत नाही. ती एका देशाबद्दल, एका प्रदेशाबद्दल किंवा एकाच कम्युनिटीच्या लोकांबद्दल कधीही सांगत नाही. भारतीय संस्कृती कायमच वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर, विश्वबंधुत्वाच्या संकल्पना मांडते. याचा अर्थ संपूर्ण विश्व म्हणजे एक सृष्टी, म्हणजे एक प्रदेश, म्हणजे एक देश, असं संस्कृती सांगते. मग असं संस्कृती सांगत असेल तर पार्वतीला पडलेला प्रश्न संयुक्तिक होता. पार्वती असं म्हणते की इतक्या मोठ्या पृथ्वीला कसे काय पुरणार आहात तुम्ही? की एकदा कोणीतरी आफ्रिकेत बोलावतोय, ऍट द सेम टाइम कोणीतरी ऑस्ट्रेलियात बोलावतोय, ऍट द सेम टाइम कोणी भारतात बोलावतंय. तर असं सगळं असेल तर या माणसाकडेच काहीतरी असं का नाही दिलेलं, की ज्याची त्यांना मदत होईल, की जिथे ते प्रत्येक जण तुमच्याशी पटकन कनेक्ट होऊ शकतील. कारण प्रत्येकाला साधना, तप, सतीच्या तपाच्या कथा आहेत, तपश्चर्याच्या कथा आहेत, पण सतीचं तप आपल्या प्रत्येकाला शक्य आहे का? तर निश्चित शक्य नाही. तेव्हा शिव तिला फार अप्रतिम उत्तर देतो. शिवस्वरोदय शास्त्र हे संवाद सूक्तामध्ये, संवाद सूत्र अशी एक पद्धत आहे वेदांची, की कॉन्व्हर्सेशन, डायलॉग मधनं निर्माण झालेलं ज्ञान किंवा डायलॉग मधनं कन्व्हे केलेलं ज्ञान असं म्हणूया. तर शंकर तिला उत्तर देतो की या प्रत्येक माणसामध्ये त्यांना माहिती नाहीये, पण एक गोष्ट अशी देऊन ठेवलेली आहे की ज्याच्याने ते डिरेक्ट ऍक्सेस टू शिव, अशी एक गोष्ट मी देऊन आलोय. ती ज्यावेळी त्यांना कळेल त्यावेळी त्यांना त्याचा उपयोग कळू शकेल आणि त्यावेळी ते विदिन सेकंड मला कनेक्ट होऊ शकतात. ज्याला आपण त्रिकाल असा शब्द येतो, तो पुढे येणार आहे, की 3 काळांचं ज्ञान जे कोणाकडे आहे? मृत्यूचे देवता आहे शंकर. सो या शिवाकडे त्रिकाल किंवा त्रिगुणात्मक, त्रिकालाबाधित किंवा कालत्रयातीत असे विविध वर्णनं येतात. तर 3ही काळांचं अधिपत्य ज्याच्याकडे आहे, 3ही काळ ज्याला माहीत आहेत, भूत, भविष्य, वर्तमान ज्याला ज्ञात आहे, असा शिव असं म्हणतो की हे भूत, भविष्य, वर्तमान जाणण्यासाठी फार तपविप करून माझ्यापर्यंत यायची आवश्यकता नाही. मी ते तुमच्यामध्ये ठेवून आलोय. फक्त ते ऍक्टिव्हेट करा, फक्त ते ऑन करा, स्विच ऑन करा. ते बटन बंद असेल तर ते ऑन करा. मग तो स्विच म्हणजे स्वर आहे. शंकराने काय सांगितलं की सोहम, सोहमचा जप सगळ्यांना माहित आहे. आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, या एवढ्या 2 गोष्टींमध्ये माझं अस्तित्व आहे. तिथे मी शिवस्वरूप, तिथे माझं शिवस्वरूप आहे. याचे योगशास्त्रातले रेफरन्स आपण उद्या बघणार आहोत की योगशास्त्रात हे कसं मांडलेलं आहे. तर तिथे मी आहे. तर त्याला जर लोक कनेक्ट झाली, म्हणजे स्वतःच्या श्वासाकडे जेव्हा माणूस लक्ष द्यायला शिकेल, तेव्हा त्यांना शिव सापडेल, तेव्हा त्यांना शिव म्हणजे काय हे सगळं कळेल. अशी सूत्र, सूत्र म्हणजे फॉर्म्युला, असे श्वासाचे फॉर्म्युला शंकराने रचले. रचले म्हणजे
त्या सांगण्यामध्ये, ओघवत्या भाषेमध्ये त्यांनी ते पार्वतीला सांगितले आणि साक्षात देवादिदेव महादेवानी साक्षात आदिशक्तीला सांगितलेली संवाद सूक्त आणि श्वासाची सूत्र म्हणजे शिवस्वरोदय शास्त्र. मग जेव्हा शंकर सांगत आहे तेव्हा अर्थातच ती भक्ती स्वरूप नाहीत, नुसती भक्ती त्याच्यामध्ये नाही. ज्या अर्थी श्री शंकर सांगत आहेत त्या अर्थी त्याच्यामध्ये साधना स्वरूप काहीतरी आहे. कारण शंकर मुळात साधनेची देवता आहे. मग शंकर हे कशासाठी सांगतो, तर शंकराला साधारण माहिती आहे. शंकराचा विषय काय आहे? उत्पत्ती, स्थिती आणि लय. की लयापर्यंत येईपर्यंत ज्या ज्या पहिल्या दोन अवस्था आहेत, की उत्पत्ती, श्वासाची उत्पत्ती होते, स्थिती, तो काही काळ आपल्या शरीरामध्ये थांबतो, इकडे तिकडे जातो, आपण श्वास घेतो आणि काही काळ, हे सगळं खूप पटापट घडतं म्हणून तो काळ मोजणं अशक्य आहे. पण त्याची स्थिती असते, तो काही काळ शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोचतो म्हणून आपले अवयव चालू आहेत, आपलं बोलणं, आपले ज्ञानेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय सगळं चालू आहे. आणि लयामध्ये शंकराची अवस्था, तिथे शंकर येतो. तर शिवाला हे माहित आहे की उत्पत्ती आणि स्थितीमध्ये तुमचा श्वास माझ्यापर्यंत पोहोचण्याआधी तुम्हाला काय काय त्याच्याबरोबर करता येईल हे मीच तुम्हाला सांगतो. त्याचा लय व्हायच्या आधी या गोष्टी जर तुम्हाला कळल्या तर तुम्हाला अनेक गोष्टी साध्य करता येतील. ज्याच्यामध्ये गणित असं आहे, संस्कृती असं सांगते, भारतीय संस्कृती विशेष करून ब्रह्मांड आणि पिंड, पिंड ब्रह्मांड न्याय, जे जे ब्रह्मांडात आहे, जे जे निसर्गात आहे, या निसर्गात ज्या ज्या गोष्टींचा बनलेला आहे, यू नेम इट, व्हॉट एव्हर इट इज, यू नेम इट अँड यू हॅव इट इनसाइड यू, असं संस्कृती सांगते. की तुम्हाला सृष्टीमध्ये जे जे दिसतं ते सगळं काही तुमच्या देहामध्ये दिलेलं आहे, ते सगळं काही तुमच्या बॉडीमध्ये आहे. तिथे पंचमहाभूतांचा विषय येतो. मग शंकर असं म्हणतो की संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती आहे, संपूर्ण सृष्टीला स्थिती आहे आणि संपूर्ण सृष्टीला लय आहे, जी मानवी देहाला आहे. जन्म आहे, मृत्यू आहे, म्हणजे उत्पत्ती आणि लय आहे. आणि जन्म आणि मृत्यूच्या मधला जो काळ आहे त्याला स्थिती म्हटलेला आहे. तर स्थितीचं जे गणित आहे, मधल्या काळासाठी सगळी धडपड आहे. आपलं जे सगळं काही चालतं, कर्म म्हणा, कर्मांचे हिशोब, कार्मिक गोंधळ म्हणा किंवा नवीन नवीन कर्मांची निर्मिती, हे त्या उत्पत्ती आणि लयापर्यंतच्या जो मधला स्थितीचा काळ असतो, मग तो कोणाचा 60 वर्ष असेल, कोणाचा 80 वर्ष, कोणाचा 70 वर्ष, कोणाचा 100 वर्ष असेल. तर त्या मधल्या स्थितीचा काळ सुखकर करण्यासाठी सगळी धडपड असते. आणि तो संपूर्ण मधला काळ, तो स्थितीचा काळ म्हणजे शिव, म्हणजे तो श्वास. सो फक्त एक श्वास असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. उत्पत्ती, स्थिती आणि लय. सो मधली संपूर्ण स्थिती 80, 90, 100, 120, 200 जी काही तुमची वर्ष असतील, तो सगळा काळ म्हणजे आपले सगळे तेव्हाचे श्वास. पहिला श्वास ही उत्पत्ती आणि शेवटचा आपण एक्झेल करतो ना, शेवटचा श्वास सोडतो, त्याला लय म्हटलेलं आहे. मधली सगळी ती स्थिती. त्या स्थितीचं गणित शिव असं सांगतो की जे जे ब्रह्मांडात आहे ते ते तुमच्या श्वासात आहे. याचा अर्थ तुम्हाला जे जे हवंय, आपण काय म्हणतो, मला अमुक हवंय ना, किंवा युनिवर्सकडे काहीतरी हवंय, विश्वाकडे काहीतरी मागतो, मॅनिफेस्टेशन टेक्निकमध्ये, व्हिज्युअलायझेशन टेक्निकमध्ये देवाकडे काहीतरी मागतो. तर शिव असं म्हणतो जे जे तुम्ही बाहेर मागताय ते तेच मागा तुम्ही श्वासाकडे, तेच तुम्हाला श्वासाकडून मागवता येईल, मिळवता येईल. कारण श्वास हे तेच शास्त्र आहे जे निसर्गाचं शास्त्र आहे. इट इज अ लॉ ऑफ नेचर. आणि लॉ ऑफ नेचरला तुम्ही जर अलाइन केलं, म्हणून तिथे लॉ ऑफ नेचर असल्यामुळे नेचरच्या प्रमुख कायद्यांपैकी, लॉ म्हणजे कायदे, निसर्गाचे कायदे, निसर्गाच्या मुख्य कायद्यांमधला सगळ्यात महत्वाचा कायदा तो येतो पंचमहाभूत. जल, पृथ्वी, आप हे शब्द ऐकले असतील, तेज, अग्नी, वायू. सो ही जी 5 महाभूत आहेत, तर पंचमहाभूत आणि श्वास यांचं काय कनेक्शन आहे, यांचं काय गणित आहे, हे शिवस्वरोदय शास्त्रांमध्ये येतं. संपूर्ण ग्रंथ 395 सूत्रांचा आहे, 395 फॉर्म्युलाज. साधारण ज्यांना पातंजल योगसूत्र माहित आहेत, की पतंजलींनी सांगितलेली योगशास्त्राची सूत्र स्वरूप डेफिनेशन किंवा सूत्र स्वरूप काही गणित, त्याचे फॉर्म्युलेज, तसं 395 संस्कृत सूत्रांमध्ये श्वासाचं काहीतरी सूत्र येतात, श्वासाचे फॉर्म्युलेज येतात, श्वासाचं शास्त्र उलगडून दाखवलंय. त्याच्यात एक विषय येतो पंचमहाभूत, म्हणजे 5 एलिमेंट्स आपल्या श्वासामध्ये कशा आहेत. ते नुसतं कशा आहेत सांगून थांबत नाही, तर ब्रेथ मॅपिंग हे आपण शिकणार आहोत, की तुमच्या श्वासाचं मॅपिंग कसं क्रिएट करा. की मॅपिंग याचा अर्थ ठराविक पद्धतीने, ठराविक
वेळेमध्ये आपला श्वास कुठून कुठे जातो, त्याच्यात कुठली कुठली महाभूतं येऊन जातात, कुठल्या कुठल्या महाभूतांचा किती काळ वास असतो, किती काळ ते तिथे थांबतात, किती काळ जातात, या सगळ्याचं एक मॅपिंग. तर ते श्वासाचं मॅपिंग शिकणार आहोत. सोपं उदाहरण घेऊया, की आपल्याला काही प्रेझेंटेशन आहे, एखादं कुठे आपलं स्पीच आहे, कुठे आपलं प्रेझेंटेशन आहे, मग ते कॉर्पोरेट असेल, सोशल असेल, घरी काहीतरी आपण प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे, जिथे आपल्याला काही 4 शब्द बोलायचे आहेत. असं जे काही एक छोटं उदाहरण म्हणून. तर असं हे घेतलं तर साधारणपणे एक्झिक्युशन म्हणजे जेव्हा आपल्याला काहीतरी प्रेझेंट करायचंय, काहीतरी लोकांसमोर पोहोचवायचंय, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे, तेव्हा साधारणपणे कुठली तत्व लागतात? तर उत्तम भाषा, भाषेवरचं प्रभुत्व, ओघवती भाषा लागेल. मी जे बोलत आहे ते लोकांच्या हृदयापर्यंत, सबकॉन्शियस पर्यंत पोहोचलं पाहिजे. सामान्यपणे मेंदूपर्यंत पोहोचतं, सामान्यपणे कानांपर्यंत पोहोचतं. ते श्रवण श्रवण व्हावं, ऐकतायत लोक, त्यांचं श्रवण व्हावं, श्रवणेंद्रिय जागृत व्हावं, त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचतंय, ते त्यांच्या अंतर्मनापर्यंत माझा आवाज पोहोचावा, असं जेव्हा आपल्याला वाटत असेल, तेव्हा त्या आवाजामध्ये तुम्ही कुठला श्वास, कुठली पंचमहाभूतं वापरता, याला सगळं महत्व आहे. की त्याच्यामध्ये जलतत्व किती प्रमाणात आहे, अग्नी किती प्रमाणात आहे, वायू कसा आहे, पृथ्वी कशी आहे, याच्यावरती ठरेल की तुमचं प्रेझेंटेशन किती इफेक्टिव्ह होतंय, किती ते समोरच्याला भावतंय. किंवा आपण मेडिटेशन घेतो, ध्यान प्रक्रिया घेतो, तर मेडिटेशन किती आपल्या आतपर्यंत पोहोचतंय, त्याचे परिणाम मला किती जाणवत आहेत, हे सगळं ठरतं. आवाज म्हणजे शेवटी श्वास आहे ना, श्वासाचंच एक प्रेझेंटेशन झालं, एक मॅनिफेस्टेड फॉर्म ऑफ ब्रेथ झाला तो नादाच्या स्वरूपात. तर त्याच्यामध्ये ही कुठली महाभूतं आहेत, हे फक्त मी आवाजाचं एक उदाहरण दिलं. असं तुमची कुठलीही कृती, साधं आपल्याला केटरिंगची ऑर्डर घेतो, पुरणपोळ्या बनवतोय, तर त्या पुरणपोळ्या उत्तम होण्यासाठी कुठल्या पंचमहाभूतांची गरज लागते, याचं एक गणित आहे. पोळी, साधी पोळी उत्तम होण्यासाठी त्याच्यात किती प्रमाणात पाणी पाहिजे, किती प्रमाणात कणिक पाहिजे, याचं एक गणित आहे. ते जे गणित आहे, कुठलाही पदार्थ, किचन मधला सोप्यात सोपा पदार्थ बघितला, तर पोळीचंच उदाहरण घेतलं तर ते पंचमहाभूतांचं समतोलात्मक असं काहीतरी, म्हणजे सगळी पंचमहाभूतं जेव्हा योग्य प्रमाणात असतात, की कणिक तर छान उत्तम भिजले, पण मी भला मोठा गॅस ठेवला आणि 1 मिनिटात पोळी जाळता येईल आपल्याला, म्हणजे अग्नितत्व चुकलं, म्हणजे अग्नी तेज तिथे चुकलं, त्याचा इम्बॅलन्स झाला, तो असमतोल झाला. सो असं न होता सगळ्या महाभूतांचं ठराविक प्रमाणामध्ये सर्व काही असावे, हे श्वास शिकवतो. तर श्वासामधल्या कुठल्या एलिमेंटचा, म्हणजे पृथ्वी असेल, पृथ्वी मुळात कसं ओळखायचं, अग्नी कसा ओळखायचा, ते आपण शिकणार आहोत. नुसतं शिकणार नाही, तर पृथ्वीमध्ये काय काय करता येतं, ती कामांची यादीच बघणार आहोत. किंवा मला हे करायचंय तर कुठल्या गोष्टीवरती काय करावं, याचे प्रयोग करणार आहोत. यावेळच्या कार्यशाळेचं एक वेगळं स्वरूप असं, की 5 दिवसांची कार्यशाळा आणि त्याच्यानंतर 5 दिवसांचं सराव सत्र म्हणजे प्रॅक्टिस आहे, ज्याच्यामध्ये छोटे छोटे एक टास्क देणार आहोत प्रॅक्टिसला, छोट्या छोट्या गोष्टी होम प्रॅक्टिसला. आणि अर्थात प्रॅक्टिस सेशन्स लाईव्ह आहेत, पण त्याच्यात खूप वेगवेगळे इंटरेस्टिंग प्रयोग देणार आहोत, की असं असं असताना हे हे करून बघा आणि त्याचे परिणाम लिहून काढा, किंवा असं काहीतरी छोटंसं क्विज स्वरूप आपण घेणार आहोत. सो श्वासाची प्रक्रिया आणि शरीरशास्त्र. वरवर दिसायला आपण श्वास घेतो, सोडतो. कोणीतरी म्यूटवर नाहीये, फक्त आपापले माईक बघा, कारण मध्ये डिस्टर्ब झाला होता. सो श्वासाची प्रक्रिया आणि शरीरशास्त्र म्हणजे श्वास घेतो, सोडतो, हे सोपं गणित. त्या एका श्वासामध्ये काय काय घडतं, किती गोष्टी त्याच्या एका छोट्याशा श्वासामध्ये आहेत, हे शिवस्वरोदय शास्त्र सांगतं, हे योगशास्त्र सांगतं. आणि भारतीय संस्कृतीतल्या अनेक ग्रंथांमध्ये याचे दाखले येतात. आणि हे दाखले म्हणजे हा श्वास, या श्वासाची जाणीव, त्याचं अवधान, त्याचं साक्षी भाव हा अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी फक्त श्वासावर आधारित अशी काही ध्यान प्रक्रिया आपण याच्यात घेणार आहोत. आतापर्यंत घेतलेल्या ध्यानापेक्षा वेगळं, कारण इथे श्वास हा एकच विषय आहे आणि श्वासाचं वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव, अनुभूती, त्याच्या अस्तित्वाची जाणीव, असं काहीतरी. श्वास म्हणजे वायू, महाप्राण, प्राण, पंचप्राण, काही त्याला नाव द्या. सो तो हा प्राण काय आहे, मग 5 प्राण सांगितलेत, मग 5 प्राणांची कार्य आहेत, उदानाचं कार्य काय आहे. मग शरीरामध्ये असमतोल असेल, एखादी आरोग्याची समस्या आली, छोटंसं उदाहरण देते,
की पटकन आपल्याला काहीतरी आज महत्वाचं आहे आणि आपण आजारी पडलोय, आपण आपल्याला बरं नाहीये, आपल्याला इन्स्टंट बरं व्हायचं, तर त्याचे उपाय शिवसर्वोदय शास्त्र सांगतं की कुठला श्वास तुम्ही कसा केला तर तुमचं दुखणं पटकन पळून जाईल, किंवा त्याच्या आपण जे मगाशी म्हणत होतो की श्वासाची प्रक्रिया कळली की त्याच्यावर आधारित ध्यान प्रक्रिया, याचा अर्थ की माझा कुठला वायू इम्बॅलन्स आहे याच्यामध्ये आपल्याला पटकन कळू शकतं की काय काय मला दुखणं झालंय, म्हणजे काय मला बॅलन्स करायला पाहिजे. हे जरी कळलं तरी आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात. ही 5 दिवसांची जी कार्यशाळा आहे, दिस इज लेव्हल 1. शिवस्वरोदय शास्त्र म्हटलं असं 395 सूत्र आहेत. सो अर्थात एका लेवलमध्ये सगळे सूत्र इन्क्लूड करू शकत नाही, पण एका लेवलमध्ये आपल्याला जे जे महत्वाचे विषय येतात ते सगळे आपण तिथे कव्हर करतो, किंवा जे जे लागणार आहे लगेचच ज्यांना जे लागणार आहे ते सगळं तिथे मिळतं. मग लेवल 1 मध्ये हे सगळं झाल्यानंतर त्याचं आपण भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही बाजू बघतो, दोन्ही त्याच्यात काय काय करता येईल हे बघणार आहोत. निसर्गाच्या गतीशी, निसर्गाची गती म्हणजे लॉ ऑफ नेचर आपण जसं म्हणतो, तर लॉ ऑफ नेचर बरोबर श्वासाला कसं जोडता येतं, हाऊ टू अलाइन किंवा हाऊ टू ऍक्टिव्हेट लॉ ऑफ सिंक्रॉनिसिटी, हे आपण तिथे बघणार आहोत. त्याच्यावर आधारित काही ध्यान प्रक्रिया आहेत आणि काही छोट्या श्वासांच्या प्रक्रिया आहेत. आणखीन एक कॉन्टेंटमध्ये जो नवीन ॲडिशन आहे की इथे अनेक जण आहेत की ज्यांनी विविध मंत्रशास्त्राच्या कार्यशाळा केलेल्या आहेत. आपण आत्ताच व्यंकटेश स्तोत्र झालं, हनुमान चालीसा झाली, रामरक्षा झाली, अशी अनेक. आता एक कवच वाङ्मयांची कार्यशाळा साधारण जूनमध्ये आपण घेणार आहोत. तर या सगळ्या कार्यशाळांमध्ये महत्वाचं असतं मंत्रशास्त्राचं गणित किंवा मंत्रशास्त्राचं गमक याच्यात आहे की तुम्ही श्वास कसा वापरता. मंत्रसिद्धी हा जो विषय येतो तिथेही श्वास येतो, की तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा आहे तर त्याचे प्रयोग हे शिवस्वरोदयाचे प्रयोग आहेत. त्याचं गणित, त्याचं शास्त्र शिवस्वरोदय शास्त्रामध्ये येतं. अगदी सिद्धीपर्यंत नाही जायचंय, पण मला एखाद्या मंत्राचे तात्काळ फळ हवंय, तर त्या तात्काळ फळाचे उपाय शिवस्वरोदय शास्त्रामध्ये येतात. ते उपाय आपण बघणार आहोत. याचे काही महत्वाचे प्रयोग परत एकदा आपण लेवल 1 करत असल्यामुळे सिद्धी स्वरूप जे प्रयोगांची जी आपण म्हणतो की त्याची जी सुरुवात आहे की काय काय प्रयोग करता येतील, जे घरच्या घरी तुम्ही म्हणता त्या मंत्रांच्या बाबतीत कुठले प्रयोग करता येतील हे आपण बघणार आहोत. किंवा इथे अनेकांनी ज्या कार्यशाळा केल्या आहेत त्या सगळ्या कार्यशाळांमधल्या मंत्रांवरती काय काय प्रयोग आपण करून बघू शकतो याच्यावरती आपण एक सेशन त्याच्यामध्ये घेणार आहोत. आणि त्याचं उच्चारण म्हणजे ऍक्च्युअल प्रत्यक्ष करून बघणार आहोत, नुसतं घेणार असं नाही. प्रत्यक्ष त्याचा एक टास्क असेल, त्याचा एक प्रयोग असेल, एक प्रक्रिया असेल. प्राचीन सूत्रांची प्रात्यक्षिक, याचा अर्थ प्रॅक्टिकल काहीतरी त्याच्यामध्ये असेल. आणि श्वासाच्या सहाय्याने, म्हणजे श्वास हा विषय असा आहे की आपल्या जन्मापासून आपला श्वास आपल्या बरोबर आहे, याचा अर्थ माझ्या जन्मापासून झालेल्या प्रत्येक घटनेचा तो साक्षीदार आहे. म्हणून साक्षी भाव म्हणजे श्वासाची जाणीव असं म्हटलं जातं, कारण तो विटनेस आहे, तो साक्षीदार आहे. म्हणजे माझा भूतकाळ त्याला माहित आहे, माझं वर्तमान त्याला ज्ञात आहे. आणि श्वास ही अशी गोष्ट आहे, वायू म्हटलंय ना त्याला, वायुपुत्र पवनपुत्र पवनसूत हनुमान, हा महारुद्रा शंकराच्या 11 रुद्रांमधला एक रुद्र येतो. तर तसं जर गणित बघितलं तर तो चिरंजीव आहे. वायू हा त्रिकालातीत आहे, कालत्रयातीत आहे, म्हणजे तिन्ही काळांमध्ये त्याचं अस्तित्व आहे आणि त्याच्या पलीकडे तो जातो अशा अर्थी. तर असं जेव्हा आपण म्हणतो तर आपल्याला भविष्य, इथे अनेक जण आहेत ज्योतिषी आहेत किंवा ज्यांना भविष्य हा विषय माहिती आहे, त्यांना तर ह्याचा फारच वेगळा आणि अफाट उपयोग होईल. पण ज्यांना हे माहीत नाहीये त्यांना सुद्धा आपण भविष्य कसं वर्तवू शकतो स्वतःचं, स्वतःच्या श्वासाने स्वतःच्या काय गोष्टी आपल्याला कळू शकतात हे आपण त्याच्यात बघणार आहोत. की अशा प्रकारचा श्वास असेल तर या घटना, या गोष्टी किंवा असं असं आरोग्य, असं आपल्याला काही आडाखे तिथे बघता येतात. ते आपण काही प्रमाणात बघणार आहोत. श्वासाच्या सहाय्याने काय काय आणि कसं मिळवता येतं याच्यामध्ये अगदी दैनंदिन, की आपण अमुक एका कामाला जाणार आहोत, किंवा आज ही मीटिंग आहे, आज ना अमुक अमुक आमच्या घरी येणार आहेत, किंवा आज मला ह्या खरेदीला जायचं आहे, असं असं शॉपिंग करायचं आहे, किंवा आज काहीतरी विशेष असं घरी एखादा डिसिजन आहे, एखादा निर्णय घ्यायचा आहे, एखादी महत्वाची व्यक्ती आपल्याला भेटणार आहे बाहेर घरी कुठेही, तर त्यानुसार कुठला श्वास आपण वापरायचा, या सगळ्या छोट्या छोट्या रोजच्या घटनांना
कुठला श्वास वापरायचा आणि प्रत्येक वेगवेगळ्या श्वासावरती या गोष्टी करून बघायच्या आणि मग आपल्याला कळू शकेल की योग्य श्वास वापरला तर तीच गोष्ट किती सहज, सुलभ, सोपी होऊन जाते. आणि तसं करण्यासाठी उलट मग त्याचं गणित की आपल्याला असं असं करायचंय, तर मला हा असा असा श्वास डिझाईन म्हणून श्वासाचं मॅपिंग ते आपण बघणार आहोत. की एक सिच्युएशन दिली की ही अशी अशी घटना आहे आणि तुम्हाला कसा श्वास लागेल तो डिझाईन करणं, आपला श्वास आपण डिझाईन करणं आणि तसा श्वास घेता येतोय का हे आपण याच्यात शिकणार आहोत. तो जर कळला की कसा श्वास घेतला की काय घडेल हे जर आपल्याला कळलं, तर याच्यातनं इतके अफाट गोष्टी घडतात, इतक्या अफाट की आपण उदाहरणार्थ सांगते, काही वेळा आपण असं म्हणतो की आज ना सकाळपासून काही खरं नाहीये. मी काहीतरी काहीतरी गोंधळच होत आहेत. मी निघायचं ठरवलं होतं 10ला, मग अमुकच झालं, मला उशीरच झाला, 11च वाजले. मग जिथे जायचं होतं तिथपर्यंत तो काउंटरच बंद झाला. मग पुढे अमुक-अमुक दुकानात गेले, त्यांनी माझी वस्तू तयारच ठेवली नव्हती. असं काहीतरी जे होतं ना, की सकाळपासनं आपल्या सगळ्या कामांमध्ये अगदी सलग अडथळे येतात. त्याचं कारण आपण चुकीच्या श्वासावरती चुकीच्या कामाची सुरुवात केलेली असते. ते जरी आपल्याला कळलं की योग्य श्वासावरती योग्य कामांची सुरुवात, तर आपला दिवसच खूप अप्रतिम जायला सुरुवात होते. आणि ते झालं, एकदा ती सवय लागली की ते कसं करायचं हे गणितं कळली, म्हणून सराव सत्र विशेष घेणार आहोत. की ते थिअरी, प्रॅक्टिकल आणि त्यातलं ध्यान हे सगळे विषय कळले की मग अगदी सोपं होऊन जातं की कसा श्वास वापरायचा हे आपल्याला कळतं. साधारण इंग्लिशमध्ये हेच मुद्दे आपण इकडे लिहिलेले आहेत. सो हे श्वासाचा जे गूढपणा आहे आणि एका श्वासामध्ये काय काय गोष्टी आहेत याच्या अनुभवातून आपल्या प्रत्येक श्वासाचं मॅपिंग करून प्रत्येक म्हणजे लिहून, मॅपिंग याचा अर्थ त्याचं मोजमाप पण आणि त्याचं मॅपिंग पण, त्याचा आराखडा. मॅप म्हणजे आपण नकाशा म्हणतो ना, तर माझ्या एका श्वासाचा असा नकाशा आणि आराखडा मी निर्माण केला, तर त्या एका श्वासावरती मी काय काय करू शकतो, एका श्वासात, एका श्वासाच्या गणितात मला काय काय करता येईल, हे आपल्याला जर कळलं तर खूप धमाल येईल आणि त्याचे खूप अफाट असे वेगळे प्रयोग आपण पुढच्या 5 दिवसांमध्ये करणार आहोत. दिस वॉज ऑल अबाउट शिवस्वरोदय शास्त्र. संस्कृत सूत्रांचा आधार घेणार आहोत. संस्कृत सूत्र फक्त रेफरन्सला सांगितली जातील की या सूत्रावरती आपण हे आता प्रयोग बघत आहोत. इट इज प्युअर प्रॅक्टिकल, कारण श्वासच आहे. थिअरी निश्चित आहे, कारण ती थिअरी कळली तर प्रॅक्टिकल करताना मजा येईल. आणि प्रॅक्टिकलचे टास्क शीट किंवा वर्कशीट्स जशा असतात तशा स्वरूपामध्ये एक एक विषय देऊन आपण ते प्रॅक्टिकल्स करणार आहोत. शक्य झालं तर आपण जितके पार्टिसिपंट्स असतील, ज्या प्रमाणात असतील त्या प्रमाणात, की त्यांच्या डोक्यात काही वेगळे विषय असतील तर त्या विषयांचा अंतर्भाव करण्याचा निश्चित प्रयत्न करूया. सो संपूर्णपणे श्वास या विषयावरती आपण पुढले 5 दिवस काही गोष्टी बघणार आहोत. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आता प्रश्न